नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2025 एक्झामिनेशन किंवा मे ते जून 2025 मध्ये होणाऱ्या सर्व शिक्षण क्रमाच्या एक्झामिनेशन यांचं टाइम टेबल येण्यास सुरुवात झालेली आहे। सगळ्याच कोर्सेसचं समर 2025 एक्झामिनेशनचं टाइम टेबल आलेलं नाही, थोड्याफार कोर्सेसचं आलेलं आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या कोर्सेसचं आलेलं आहे ते पाहणार आहोत। आपण कालच आपण BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयर रेग्युलर पुनर्परीक्षार्थी ह्याचं टाइम टेबल काल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, अनेक लोकांनी बघितलेला आहे। जर तुमचं BAची एक्झाम असेल समर 2025 मध्ये तर तुम्ही कालचा व्हिडिओ डिटेल व्हिडिओ पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कोर्सचं टाइम टेबल बघणार नाही समर 2025 एक्झामिनेशनचं, तर फक्त कोणत्या कोर्सचं टाइम टेबल आलेलं आहे तेवढं बघणार आहोत। तुम्ही त्याच्यापुढे क्लिक हिअरवर क्लिक करून डिटेल टाइम टेबल डाउनलोड करून घेऊ शकता। डिटेल टाइम टेबल डाउनलोड करण्यासाठी काय करायचे, तुम्हाला ब्राउझरमध्ये ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आहे ycmou.digitaluniversity.ac। होम पेजवर आल्यानंतर सर्वात वरच्या साईडला एक्झामिनेशन टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या हाताला मे 2025चा ऑप्शन दिसेल सर्वात वरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आता जी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला ती स्क्रीन दिसेल तुम्हाला। इथे तुम्हाला ज्या कोर्सेसच्या पुढे एक्झाम टाइम टेबल अपलोड डेट लिहिलेली आहे व त्याच्या पुढे लाल अक्षरात क्लिक हिअर लिहिलेली आहे, तर ध्यानात ठेवायचं त्याचं समर 2025 एक्झामिनेशनचं टाइम टेबल आलेलं आहे। मग तुमचा जर तो कोर्स असेल ज्याचं टाइम टेबल आलेलं आहे तर क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि डिटेलमध्ये वाचन करू शकता। ठीक आहे, आता फक्त कोणते आलेले आहेत ते पाहूया आपण। बॅचलर ऑफ आर्ट्स BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ह्याचं टाइम टेबल आलेलं आहे। 4 एप्रिल 2025ला अपलोड झालेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवर। ठीक आहे, पुढे BLIB अँड ISC ह्याचा प्रोग्राम कोड आहे P04। प्रोग्राम कोडसुद्धा बघायचा आहे तुम्हाला, ध्यानात ठेवायचा आहे। अनेक जुने कोर्सेस आणि नवीन कोर्सेस सायमल्टेनियसली चालू असतात विद्यापीठामध्ये। मग तुमचा कोर्स कोणता आहे तुम्हाला ओळखायचं कसं, नाव तर सारखंच असतं, त्याला प्रोग्राम कोड अलग असतो, ध्यानात ठेवायचा आहे। आता इथं पाहू शकता तुम्ही BLIB अँड ISC म्हणजे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स BLIB आहे, ह्याचा प्रोग्राम कोड आहे P04। ह्याचं 3 एप्रिल 2025 रोजी समर 2025 एक्झामिनेशनचं टाइम टेबल आलेलं आहे। P16 MLIB अँड ISC ह्याचं सुद्धा एक्झाम टाइम टेबल आलेलं आहे। पुढे बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम G15 आले। P03 डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही बी आले। पुन्हा बॅचलर ऑफ कॉमर्स G02 ह्याचं सुद्धा टाइम टेबल आलेलं आहे। MBA P79चं टाइम टेबल आलेलं आहे। पुन्हा बाकीचे सर्टिफिकेट कोर्स आहेत, सर्टिफिकेट कोर्सचं तेवढे मी वाचणार नाही, मी फक्त डिग्री प्रोग्राम आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम एवढंच वाचतो मी, बाकीचं तुम्ही स्वतः वाचू शकता। ठीक आहे, कोणाचं सर्टिफिकेट डिप्लोमा प्रोग्राम असेल तर त्यांनी स्वतःसुद्धा वाचू शकतात। ठीक आहे, तर पुढे P160 BBA इव्हेंट मॅनेजमेंट ह्याचा आलेला आहे टाइम टेबल। P161 BBA अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट आलेला आहे। पुन्हा बाकीचे डिप्लोमे आहेत, बघून घ्या तुम्ही। पुन्हा बॅचलर ऑफ कॉमर्स कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट G40 आलेला आहे। पुन्हा आणखी बाकीचे डिप्लोमे आहेत ते पाहून घ्या, बाकीचे सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत। ठीक आहे, आणि प्लीज वेट जी लिहिलेलं आहे एखाद्या कोर्सच्या पुढे प्लीज वेट जिथं कुठे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आहे की ती आणखी आलेलं नाही, टाइम टेबल लवकरच येणार आहे। ठीक आहे, पुढे MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्न आलेला आहे। बॅचलर ऑफ सायन्स PCM 2015 पॅटर्न आलेला आहे। पुन्हा BSc V100 बायोलॉजी केमिस्ट्री झुलॉजी 2023 पॅटर्न ही NAP पॅटर्न आहे। 4 एप्रिल रोजी याचं टाइम टेबल आलेलं आहे। बाकी जुने पॅटर्नचे MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc झुलॉजी, MSc बॉटनी, पुन्हा डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न असे सगळ्यांचे आलेले आहेत। ठीक आहे, हे पाहून घ्या तुम्ही, जुने पॅटर्नचे पाहून घ्या। नवीन पॅटर्नमध्ये MSc मॅथमॅटिक्सचं 2023 पॅटर्नचे NAPचं आलेलं आहे। पुन्हा एन्व्हायरमेंटल सायन्स NAP पॅटर्न आले। फिजिक्स MSc फिजिक्स आले। MSc केमिस्ट्री नवीन पॅटर्न आले। MSc झुलॉजी, MSc बॉटनी ह्यांचं सगळ्यांचं टाइम टेबल आलेलं आहे।
BSc कम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन 2016 पॅटर्न P134 आले. P144 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MCAचं आले. पुन्हा P163 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स बी आले. हे बाकीचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, डिप्लोमा आहेत, पाहून घ्या. ठीक, हे सगळं बघून घ्यायचं आहे. इतर वाचून घ्या तुम्ही. ओके, हे हॉल तिकीटवर तर तुमचं येणारच आहे की कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे, प्रोग्राम कोड काय, पेपर कोड काय, पेपरचं नाव काय, दिनांक, वेळ सगळंच येणार आहे. पर परीक्षा ही 27 मे नंतरच चालू होणार आहेत. कुठलीही परीक्षा 27 मे नंतर चालू होणार आहे. समर 2025ची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची. तुम्हाला अगोदर टाइमटेबल आले ह्याचं सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही तयारीला लागू शकता. काही लोक टाइमटेबल आल्याशिवाय तयारीला लागत नाहीत. मग त्यांच्यासाठी ही अलार्म आहे की तयारीला लागायचं आहे. तर 2 महिन्याच्या आसपास टाईम उरलेला आहे. रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे. जर कुठे जॉब वगैरे करत असाल तर सुट्टी घ्यायचं आहे जॉबला काही दिवसाकरता आणि आपला अभ्यास करायचा. कॉपी मुक्त होणार आहे, कॉपी चालणार नाही. त्याच्यामुळं कॉपी करून लिहून पास हो आम्ही ह्याच्या भ्रमामध्ये राहू नका. वेळ आहे. तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बनवून कळवण्यात आलेला आहे 2 महिन्या अगोदर. तर 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी अभ्यास होतो. 100% काही पडणार नाही 2 महिन्यातल्या अभ्यासानं, परंतु 60%च्या वरी पडू शकतात. थोडा बहुत चांगला अभ्यास केला तर 60-70पर्यंत जाऊ शकतो आपली टक्केवारी. ठीक आहे. सर्वच पुस्तकं वगैरे व्यवस्थित वाचन करायचं आहे शांत चित्ताने आणि त्याच्यातले मुद्दे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. थोडंसं लिखाणाची प्रॅक्टिस बी करू शकता कारण परीक्षेमध्ये तुम्हाला खूप जास्त लिहावं लागणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.